नमस्कार, मी सिद्धेश ताकवले. सकाळचे 11 वाजतात आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बुलेटिन मध्ये आपण घेत असतो आतापर्यंतच्या 3 महत्त्वाच्या बातम्यांचा सखोल आढावा, सखोल विश्लेषणासोबत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे भाजपनं काँग्रेसच्या केलेल्या भांडाफोडाची. बोगस मतदार याद्यांचा घोळ काँग्रेसनं बाहेर काँग्रेसच्याच बोगस मतदार याद्यांचा भांडाफोड आता भाजपनं केलाय. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी एक दावा केला. तो असा होता की काँग्रेसचे नेते असलम शेख यांचंच नाव आता दुबार याद्यांमध्ये आल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या. काँग्रेस आता काय भूमिका घेतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर दुसरी बातमी आहे तळ कोकणातून. तळ कोकणामध्ये म्हणजेच अर्थात सिंधुदुर्गात सध्या नितेश राणेंविरोधात सध्या सर्वच पक्ष एकत्रित आल्याचं दिसून येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होणाऱ्या 4 नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये नारायण राणेंच्या 2 सुपुत्रांच्या अवतीभोवती राजकारण फिरणार आहे. कणकवलीमध्ये तर नितेश राणे विरुद्ध सर्व राजकीय पक्ष एकवटणार असून या संदर्भामध्ये सुद्धा एक बैठक झाली आहे. त्यामुळे या तळ कोकणामध्ये येत्या निवडणुकीमध्ये काय पाहायला मिळणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर तिसरी बातमी आहे तेलंगणातून. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी संदर्भातली ही बातमी आहे. तेलंगणामध्ये रेवंत रेड्डी यांनी काँग्रेस संदर्भातले एक वक्तव्य केलं. काँग्रेस म्हणजे मुसलमान आणि मुसलमान म्हणजेच काँग्रेस असं वक्तव्य त्यांनी केलं. तेलंगणाच्या पोटनिवडणुकीमध्ये त्यांनी हे वक्तव्य केल्यानं चर्चांना आता उधाण आलेलं आहे. आतापर्यंतच्या या 3 महत्त्वाच्या बातम्या आहेत आणि या 3 बातम्यांसंदर्भात आपण सखोल विश्लेषण करणार आहोत. आपल्यासोबत काही मान्यवर सुद्धा जोडले जाणार आहेत. आणि अर्थातच बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे भाजपनं काँग्रेसच्या केलेल्या भांडाफोडाची. बोगस मतदार याद्यांचा घोळ काँग्रेसनं बाहेर काढला खरा, मात्र काँग्रेसच्याच बोगस मतदार याद्यांचा भांडाफोड आता भाजपनं केलाय. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी एक दावा केला. तो असा होता की काँग्रेसचे नेते असलम शेख यांचंच नाव आता दुबार याद्यांमध्ये आल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या. काँग्रेस आता काय भूमिका घेतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि या संदर्भामध्ये माझ्यासोबत बोलण्यासाठी असणार आहेत युवक काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते कपिल ढोके आणि भाजपचे प्रवक्ते गणेश खणकर. आपल्या सगळ्यांचं दोघांचंही स्वागत आहे या शो मध्ये. मी सर्वप्रथम कपिलजी तुमच्याकडे येतोय. तुम्ही बघितलं असेलच काँग्रेसनंच हा बोगस मतदार याद्यांचा खेळ सगळा बाहेर काढला होता. तुमचेच नेते राहुल गांधींनी हा खेळ बाहेर काढला. मात्र याच्यामध्ये आता भाजपनंच गौप्यस्फोट केलाय. असलम शेख यांचंच दुबार यादीमध्ये नाव आहे. तुम्ही सगळीकडच्या याद्या सगळ्या पडताळून बघितल्या, तुम्हाला असलम शेख यांचं नाव दिसलं नाही मुंबईमध्ये असून? मुळात सर्वप्रथम तर मी भारतीय जनता पार्टीच्या लोकांचे आता आभार मानतो की त्यांनी मतदार याद्यांमध्ये घोळ आहे हे मान्य केलेलं आहे. आमचा आरोप कोणाची नावं डबल आहेत याच्यावरून नाही. आमचा आरोप सातत्यानं हा आहे की मतदार याद्यांमध्ये प्रचंड प्रमाणात घोळ आहेत. आता राहुलजी गांधी ढीकच्या ढीक मतदार याद्यांची म्हणजे थप्पी घेऊन हे मीडिया समोर प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून दाखवत आहेत. आणि तुम्ही जर पाहिलं असेल प्रसादजी, ज्यावेळी ही चर्चा सुरू झाली, म्हणजे सगळ्यात पहिली प्रेस झाली, त्यावेळी हेच भाजपचे लोक मतदार याद्यांवर दोष देता, निवडणूक आयोगाची काही चूक नाही, निवडणूक आयोगाची वकिल्या करत करत उत्तर त्या ठिकाणी देत होते. परंतु आता जर आपण पाहिलं असेल तर आता हे सुद्धा मान्य करायला लागले की निवडणूक आयोगाच्या याद्यांमध्ये घोळ आहेत. ठीक आहे, असलम शेख यांचं नाव दुबार 2 वेळा आहे असं जर असेल तर मग निवडणूक आयोगाचं काम आहे की याद्या साफ केल्या पाहिजे. राहुलजी गांधी सातत्यानं निवडणूक आयोगाच्या विरोधात भांडत आहेत. गणेश खणकरांना थोडासा हसण्याचा सेन्स किंवा मॅनर्स नाही तसं मला या ठिकाणी प्रामुख्यानं वाटते. राहुलजी गांधी निवडणूक आयोगासोबत भांडत आहेत की तुमच्या याद्या साफ करा, तुमच्या याद्या साफ नाहीत. त्या याद्यांमध्ये अनेकांची नावं डबल आहेत. असू शकते ना, उद्या कपिल ढोकेंचं नाव पण डबल असू शकतो, प्रसाद काचेंचं नाव पण डबल असू शकतो. मग याद्या साफ करायसाठी आम्ही ज्यावेळी निवडणूक आयोगासोबत भांडतो त्यावेळी भाजपची ही लोक निवडणूक आयोगाचं वकील असल्यासारखे का भांडतात, निवडणूक का बाजू मांडतात? यांनी सुद्धा निवडणूक असलम शेख यांचं नाव डबल आहे, जा ना म्हणा, आशिष शेलारांना सांगा, जा निवडणूक आयोगाकडे आणि करा याद्या साफ करायची मागणी. हे सातत्यानं काँग्रेसला बदनाम करण्याचं काम करतात. निवडणूक आयोग आणि सरकार यांची मिलीभगत आहे. हे निवडणूक आयोग भाजपला जिंकवण्यासाठी काम करते आहे, हा आमचा अजूनही आरोप कायम आहे. याद्या साफ करा आणि भाजपच्या लोकांनी निवडणूक आयोगाची वकिली करू नये, हे आमचा त्यांना सल्ला आहे. बर, म्हणजे केंद्र आणि भाजपची मिलीभगत आहे असं कपिलजी म्हणतायत. मी आता गणेश खडकरजी तुमच्याकडे येतोय. तुम्ही सहमत आहात का कपिलजींच्या या सगळ्या वक्तव्याशी? तर म्हणजे आज हसू आवरत नाहीये. त्याचं कारण दिस इज अ पॉलिटिकल इनमॅच्युरिटी. ज्याला राजकारणामध्ये ज्याला मॅच्युरिटी म्हणतात ना, ती नसल्यानंतर काय होतं तर हे काँग्रेसच्या नेत्यांचं आता झालेलं आहे. आम्ही एक तर स्पष्ट करू इच्छितो, निवडणूक आयोगाची वकिली करायची आम्हाला गरज नाही.
गेली अनेक वर्ष आम्ही विरोधात होतो. त्यामुळे या मतदार याद्यांमध्ये घोळ नाही का, तर हे आम्ही तुमच्याही अगोदर सांगत होतो. हम्म. विषय असा होता की मतदार याद्यांमध्ये घोळ आहे, दुबार नाव आहे. हे मी आपल्या चॅनलवरती 3 दिवसापूर्वीच सांगितलं ना, की आमच्या काही नेत्यांनी या दुबार त्याची यादी ही केव्हा दिली होती? 2006 मध्ये दिली, 2008 मध्ये दिली. किरीट सोमय्या यांनी तर याची मोहीम चालवली होती 2009 नंतर. पण या सगळ्या घोळानंतर किंवा निवडणूक हारल्यानंतर आम्ही कुणाला वोट चोर नव्हतो म्हणालो ना साहेब. आपण निवडणूक हारलो. आता समजा हे जर असे विषय असतील तर हेच निवडणूक आयोग आहे ना. तेलंगणामध्ये तुमचं सरकार आलं तेव्हा काय याद्या तिकडे स्वच्छ होत्या काय? हिमाचलमध्ये आलं तर काय स्वच्छ होतं का? झारखंडमध्ये सरकार आलं तेव्हा काय यादी पूर्ण स्वच्छ होती का? तर वर्षानुवर्षे निवडणूक आयोगाच्या या याद्यांमध्ये घोळ आहे ते सर्वांना माहिती आहे. आणि या संदर्भातच SIR ची मागणी त्यांनी केली आणि SIR सुरू झालं. ज्या वेळेला SIR ची प्रक्रिया सुरू होते त्याच्याही विरोधात आंदोलन कोण करतोय? तर काँग्रेसच करतंय. आणि आमच्या नेत्यांनी, आशिष शेलारांनी असो, अमित साटम असो, या सर्व आमच्या नेत्यांनी या संदर्भामध्ये नेमके घोळ काय ते आम्ही सांगितलं ना. आमचं काही राहुल गांधींनी नवीन काहीतरी हॅलोजन शोधला, हॅले धूमकेतू, असं काही त्यांचा समज असेल तर तो काढून टाका. ते वर्षानुवर्ष सुरू आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की या संदर्भातल्या चुका असतील त्या तुम्ही सांगा त्यांना. तुम्ही आम्ही बोलण्याचं कारण एकच आहे की यानंतर तुम्ही राफेल चोर म्हणता, वोट चोर म्हणता, सगळे चोर हे फक्त म्हणजे ही कुठली भाषा राजकारणात बोलायची हो? हे निवडणुकीच्या अगोदर तुम्हाला कळलं नाही का? तुमचे पोलिंग एजंट काम करत नव्हते का? त्यांना याद्या दिल्यानंतर प्रत्येक पक्षाला, राजकीय पक्षाला यादी दिली जाते. ती तुम्ही तपासली नाही का की या यादीत हा घोळ आहे? तुम्हाला कधी कळलं? ज्या वेळेला निवडणूक संपली तेव्हा कळलं. एकतर तुम्हाला निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण माहित नसेल किंवा मी जसं सुरुवातीला म्हणालो, दिस इज पॉलिटिकल इनमॅच्युरिटी. आम्ही हरलो ना 2004 ला आमचं सरकार होतं केंद्रात. अटलजी पंतप्रधान होते. आम्ही हरलो. मान्य केलं आम्ही. 99 ला तर महाराष्ट्रामध्ये आमचं महायुतीचं सरकार असताना आम्हाला जागा कमी मिळाल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पुन्हा एकत्र आले, त्यांनी सरकार बनवलं. तर त्यावेळेला आम्ही आरोप केले का? आता सुद्धा म्हणजे रिसेंटली या 2 वर्षामध्ये तेलंगणात सरकार आलं. तर तेलंगणाचं निवडणूक आयोग काय म्हणजे म्हणजे काँग्रेसला तसं बोलणं बरं नाही. पाकिस्तानात बसून करत होतं का अमेरिकेत बसून करत होतं? इथलंच आहे ना. त्यामुळे याद्यात घोळ आहे का? तर तो आहे. याद्या सुधारल्या पाहिजेत का? तर होय. काँग्रेसची नेमकी भूमिका काय? जर आम्ही SIR स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन जर आणलं की त्यामध्ये याद्या पूर्णतः फुल प्रूफ तर त्यालाही तुम्ही विरोध करता. तर नेमकी तुमची भूमिका काय? हे एकदा त्यांनी स्पष्ट करावं. गणेश खंडकरजी, तुम्ही म्हणताय की काँग्रेसची भूमिका काय? मी कपिलजी तुमच्याकडे येतोय. त्यांनी थेट मुद्द्याला हात घातलेला आहे की याच्यामध्ये काँग्रेसची भूमिका काय? एकीकडे तुम्ही एक वक्तव्य करता, दुसरीकडे दुसरं वक्तव्य करता. नेमकी तुमची भूमिका ठाम नाहीये असं गणेश खंडकर म्हणतात. आमची भूमिका सातत्यानं ठाम आहे. पहिले तर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देतो. ते सांगतात की आम्ही 2006 पासून हा आरोप करतोय की याद्या साफ नाहीयेत. 11 वर्ष यांचं सरकार 2014 पासून 25 पर्यंत आहे. या 11 वर्षात हे काय झोपा काढत होते का? हा आमचा सगळ्यात पहिला त्यांना माझं उत्तर आहे. दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट, SIR च्या माध्यमातून त्यांनी मला विचारलं, SIR करायला लागलो. SIR कशा चुकीच्या पद्धतीनं केल्या जात आहे याचा भांडाफोड, पर्दाफाश आमचे नेते राहुलजी गांधी यांनी सप्रमाण करून दाखवला. आणि दिल्लीला ज्या लोकांना मृत म्हणून SIR मधून वगळलं त्यांना प्रत्यक्ष मीडिया समोर आणून त्यांच्यासोबत चहा कॉफी घेऊन दाखवून दिलं की अशा पद्धतीनं SIR चुकीचं काम करत आहे. सातत्यानं निवडणूक आयोग यांच्या दबावाखाली चुकीचे कामं करते. निवडणूक आयोगावर आम्ही आवाज उठवला की हे लोक भाजपची लोक निवडणूक आयोगाची वकिली करत मीडिया समोर आकांड तांडव करतात. माझा अजूनही आरोप आहे, याद्या साफ नाही आहेत. आमची भूमिका ठाम आहे. निवडणूक आयोग भाजपला मदत करते, निवडणुका जिंकण्यासाठी मदत करते. SIR करत असाल चांगली गोष्ट आहे, पण SIR हा प्रामाणिकपणे आणि स्वच्छतेनं झाला पाहिजे. ज्या पद्धतीनं बिहारमध्ये SIR करून जिवंत लोकांना मृत दाखवण्याचं काम निवडणूक आयोगानं केलं आणि त्या विरुद्ध राहुल गांधींनी आवाज उठवला की मग गणेश खंडकर, देवेंद्र फडणवीस हे लोक बोलत सुटतात. दुसरी गोष्ट, पॉलिटिकल इमॅच्युरिटी ते त्यांनी शब्द वापरला आणि दुसरा शब्द त्यांनी सभ्यतेचा सुद्धा वापरला. वोट चोर म्हणणं का योग्य आहे का? जे लोक गोपीचंद पडळकर, नितेश राणे सारख्या उपटसुंभांना आपल्या पक्षात वागवून त्यांची वाहवा करतात, त्यांनी सभ्यतेच्या गोष्टी महाराष्ट्राला शिकवण्याचा त्यांना नैतिक अधिकारच नाही आहे. बर
त्यामुळे त्यांनी आम्हाला सभ्यता शिकवण्याच्या फंदात पडू सभ्यता नये. शिकू नये असं तुम्ही म्हणताय. मी आता वेळेची मर्यादा असल्यामुळे आपल्याला अन्य काही बातम्यांसंदर्भामध्ये सुद्धा तुमच्याशी बोलायचं आहे. मात्र एक मोठी बातमी आहे तळ कोकणातून, कारण तळ कोकणामध्ये सध्या नितेश राणेंविरोधात सर्वच पक्ष एकत्रित आल्याचं दिसून येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होणाऱ्या 4 नगर परिषदा आणि नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये नारायण राणेंच्या 2 सुपुत्रांच्या अवतीभोवती हे राजकारण फिरतंय. कणकवलीमध्ये तर नितेश राणे विरुद्ध सर्व राजकीय पक्ष एकवटणार आहेत. या संदर्भामध्ये एक बैठक सुद्धा झाली. त्यामुळे आता कोकणामध्ये येत्या निवडणुकीमध्ये काय होणार हे सुद्धा तितकंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आमचे 2 प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहे. एक म्हणजे सुरेश कौलेकर आणि दुसरे म्हणजे रवींद्र कोकाटे सध्या आपल्यासोबत असणार आहेत. मी सर्वप्रथम सुरेशजी तुमच्याकडे येतोय. मला सांगा, नितेश राणेंविरोधात हे सर्व आता पक्ष एकवटलेले आहेत. नेमकं काय साध्य करायचं? काय राणेंची पॉवर तळकोकणातली कमी करण्याचा उद्देश आहे का या सर्व पक्षांचा? निश्चितच बघितलं तर कोकण म्हटलं की नारायण राणे पॅटर्न हा चालतो. कोकणात नारायण राणेंचा पॅटर्न हा मोठ्या प्रमाणात चालतो. मात्र सध्या बघितलं तर महायुतीमध्ये कुठेही जी महायुती आहे ती होताना कुठे दिसत नाही. कारण सातत्याने पालकमंत्री नितेश राणे असतील तर ते महायुती न करता ती स्वबळाचा नारा करत आहेत. त्यामुळे बघितलं तर दुसरीकडे जी शिवसेना आहे ते शिवसेनेचे संपर्क नेते उदय सामंत असतील, दीपक केसरकर असतील किंवा निलेश राणे असतील, हे सातत्याने युती होण्यासंदर्भात आग्रही आहेत. मात्र कुठेतरी दुसरीकडे बघितलं तर भाजपकडून ही युती होतानाचे संकेत आहेत ते कुठे मिळत नाहीत. आणि त्यामुळेच कुठेतरी बघितलं तर एक नवी खेळी ही राणेंच्या विरोधात कुठेतरी कणकवलीमध्ये खेळली जाताना ते सर्व विरोधक आहेत ते एकवटलेले आहेत आणि राणे विरुद्ध सर्व विरोधक असे एकवटण्याची शक्यता आहे. कारण या संदर्भात एक कणकवलीमध्ये गुप्त बैठकही झाल्याचे सूत्रांकडून माहिती मिळते. मात्र या संदर्भात आम्ही ज्यावेळी संपर्क मंत्री उदय सामंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यामध्ये मात्र ते अशी कोणती शक्यता नसल्याचा ते सांगत आहेत. मात्र कुठेतरी तर दीपक केसरकर यांनी काल बोलताना असं सांगितलंय, आम्ही युतीसाठी आग्रही होतो मात्र कुठे माशी शिंकली हे समजत नाहीये. त्यामुळे कुठेतरी यामध्ये तथ्य काय हे नक्की सुरेशजी. त्यामुळे एकीकडे नितेश राणे या संदर्भातले एकला चलोरेची भूमिका सांगतात आणि सांगतात की नगरपालिका आणि नगर परिषदांवर भाजपचा झेंडा फडकेल आणि त्यामुळे हा समरण निर्माण होतो. मी आता रवींद्र तुमच्याकडे येतोय. मला सांगा की नितेश राणेंचं हे वक्तव्य जर तुम्ही ऐकलं असेल तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती कोकणामध्ये, तळ कोकणामध्ये विशेष करून एक वेगळंच राजकारण बघायला मिळणार आहे. जर तसं झालं, जर राणेंविरोधात जर सर्व पक्ष जर एकवटले असतील तरी सुद्धा राणेंची पॉवर तिथे अजूनही जिवंत राहील. राणेंच्या समर्थनार्थले सगळे जे उमेदवार आहेत ते निवडून येऊ शकतात का जरी एकवटले तरी सर्व पक्ष? सिद्धेश, जर आपण बघितलं तर गेल्या काही अनेक वर्षापासून कोकण म्हटलं तर नारायण राणे हे जे वाक्य आहे ते अधोरेखित केलं पाहिजे. कारण राणेंचा जो गड आहे तळ कोकणातला, हा जो गड आहे पाडण्याचा अनेक नेत्यांनी प्रयत्न केला. काही वर्षापूर्वीचे जर आपण इतिहास बघितला तर मंत्री उदय सामंत असतील तर किरण सामंत असतील यांनी सुद्धा राणेंना शह दिला होता त्या वेळेच्या त्या पक्षातून. आत्ताची जी परिस्थिती आहे, जर आत्ताचं जर त्यांचं वक्तव्य पाहिलं तर राणे आणि नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र यांच्यामधला ह्यांच्यामधलं जे बॉन्डिंग आहे ते अजून तर खरं तर पुढं आलेलं नाही. खरं काय आहे, कारण गेल्या आठवड्यात नारायण राणेंचा रत्नागिरी जिल्हा दौरा झाला होता. याच्यामध्ये नारायण राणेंना पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारला की तळ कोकणातली युती होणार काय. त्यावेळेस नारायण राणेंनी सांगितलं की वरिष्ठ जे नेते आहेत, वरिष्ठ पातळीवरती जो निर्णय होईल तो आम्हाला निर्णय घ्यावा लागेल. परंतु तळ कोकणाचा जो वाद आहे तो आता रत्नागिरीच्या खेडमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. कारण रत्नागिरीच्या खेडमध्ये आता सध्या अशी परिस्थिती आहे की नितेश राणे ज्यावेळेस वैभव खेडेकरांच्या प्रवेशासाठी आले होते खेडमध्ये, त्यावेळेस वैभव खेडेकरांनी निश्चय केला होता की खेडच्या नगर परिषदेवरती भाजपचा झेंडा फडकवणार. त्याच्यानंतर त्यांचा प्रवेश आहे तो काही कारणास्तव लांबला होता, नंतर प्रवेश झाला आणि त्यानंतर रवींद्र चव्हाण आता ह्या 2 दिवसापूर्वी परत रत्नागिरी जिल्ह्यावरती आले होते आणि त्यावेळेस वैभव खेडेकरांनी वक्तव्य केलं होतं खेडच्या नगर परिषदेवरती आपला भाजपचा झेंडा फडकवणार असं सुद्धा निश्चित केलं होतं. मात्र या सगळ्या वक्तव्यावरून गृहराज्यमंत्री योगेश कदम हे आक्रमक झालेले आहेत.
ते सुद्धा त्यांनी सुद्धा मीडिया माध्यमांशी बोललेलं आहे, की वैभव खेडेकरांच्या वक्तव्याला आम्ही काही किंमत देत नाही. कोण वैभव खेडेकर असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये 3 पक्ष एकच लक्ष्य आणि खेडचा नगराध्यक्ष असं आपल्याला खेडमध्ये पाहायला मिळणार आहे. नक्कीच सिद्धेश. नक्कीच रवींद्र, त्यामुळे आता ही टॅगलाईन कितपत यशस्वी होते आगामी निवडणुकांसाठी हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. आपल्या दोघांचे सुद्धा आभार. तिसरी बातमी बघूया. तिसरी बातमी अर्थातच तेलंगणामधून. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींसंदर्भातली ही बातमी आहे. तेलंगणामध्ये रेवंत रेड्डींनी काँग्रेस संदर्भातलं एक मोठं वक्तव्य केलं आणि वादाला तोंड फुटलं. काँग्रेस म्हणजे मुसलमान आणि मुसलमान म्हणजेच काँग्रेस असं वक्तव्य त्यांनी केलं आणि तेलंगणाच्या पोटनिवडणुकीमध्ये त्यांनी हे वक्तव्य केल्यामुळे चर्चांना आता उधाण आलेलं आहे. आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझ्यासोबत असणार आहेत भाजपचे युवक काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते कपिल ढोकेजी आणि भाजपचे प्रवक्ते गणेश खणकरजी. आपल्याला ही चर्चा करायचीच आहे, मात्र रेवंत रेड्डी नेमकं काय म्हणाले होते हे आपण आधी पाहूयात आणि मग चर्चेला सुरुवात करूयात. कल मैं रहमत नगर में भाषण दे रहे थे. मैं बोलने का मतलब मुसलमान का मतलब कांग्रेस, कांग्रेस का मतलब मुसलमान. आज कांग्रेस की ताकत तेलंगाना सरकार की ताकत हमारे मुसलमान भाई बहनों. आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी मी सर्वप्रथम आता कपिल ढोकेजींकडे जाणार आहे. कपिलजी, मला सांगा, तुम्ही हे वक्तव्य ऐकलेलंच आहे. मुस्लिम म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजेच मुसलमान ही आता पक्षाची भूमिका झाली. मात्र मुसलमानांसंदर्भात पक्षाची भूमिका दिसून येते, पण मग हिंदूंसंदर्भामध्ये भूमिका दिसून येत नाही. तुमची भूमिका काय या संदर्भामध्ये? आता सातत्यानं बघा, काँग्रेस पक्ष हा सेक्युलर पक्ष आहे. काँग्रेस पक्षानं या देशामध्ये सर्व जाती धर्मांना मान सन्मान देण्याचं काम केलेलं आहे, सर्व जाती धर्मांना सोबत घेण्याचं काम केलं. पण 2014 पासून ज्यावेळी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार सत्तेत आलं, त्यावेळपासून यांनी धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला. आता सातत्यानं हे मुस्लिमांच्या विरोधात बोलतात. रेवंत रेड्डीजी त्या ठिकाणी एका सभेमध्ये बोलत होते आणि मुस्लिमांचा सातत्यानं काँग्रेस सन्मान करते. काँग्रेसचं आणि मुस्लिमांचं नातं काय या आशयानं त्यांनी ते वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं आहे. पण त्याचा अर्थ असा होत नाही की हिंदूंचा आम्ही द्वेष करतो. मी नेहमी सातत्यानं सांगत असतो की आम्ही सुद्धा हिंदू आहोत. काँग्रेसमध्ये असणारे राहुल गांधी सुद्धा हिंदू आहेत, पण त्यांचं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचं नसून सर्व धर्म समभावाचं हिंदुत्व आहे. त्यांचं हिंदुत्व हे प्रत्येकाला आदरानं वागवणारं हिंदुत्व आहे. हिंदुत्व म्हणजे काही मुस्लिमांची बाजू घेऊ नये किंवा मुस्लिमांना त्या ठिकाणी विरोधात जावं असं होत नाही. एकीकडे आपण जर पाहिलं असेल तर 2024च्या निवडणुकीत कटेंगे तो बटेंगे आणि मुस्लिमांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणारे लोक यांनी काँग्रेसला तेव्हा स्टँड घेतला जातो ना कपिलजी, तेव्हा स्टँड घेतला जातो. आतापर्यंत हिंदूंवरती किती वेळा अन्याय झाला, तेव्हा का नाही काँग्रेसनं भूमिका घेतली? सातत्यानं हिंदूंच्या बाजूने राहिलेलो आहोत आणि काँग्रेस सर्व धर्मियांचा सन्मान करतो. गणेश खणकर हसतायत, तुम्ही हे वक्तव्य करतायत, गणेश खणकर हसतायत. मी गणेश खणकरांचं मनोविकार तज्ञाकडे रजिस्ट्रेशन करून त्यांची आता फी भरणार आहे. त्यांना कुठे हसावं याचं सुद्धा ज्ञान राहिलेलं नाही. हा आमचा. आणि एक सांगतो, मुस्लिमांची बाजू आणि काँग्रेस मुस्लिम धार्जिणी आहे किंवा मुस्लिम काँग्रेसचे आहेत असं बोलण्या अगोदर सगळ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे, काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत नेणाऱ्या लोकांसाठी लोक आहेत. याचं उदाहरण म्हणजे अकोला पश्चिम सारख्या हिंदू बहुल मतदारसंघामध्ये साजिद खान पठाण या कार्यकर्ता असलेल्या नेत्याला त्या ठिकाणी 27,000 हिंदूंनी मत देऊन, म्हणजे मुस्लिम आणि 27,000 हिंदू यांनी मत देऊन त्या ठिकाणी हिंदू बहुल भागातून निवडून आणलं. आणि तेच साजिद खान पठाण गळ्यामध्ये भगवा दुपट्टा घालून ज्यावेळी रामनवमीच्या मिरवणुकीमध्ये सगळ्यात समोर असतात. हे काँग्रेसचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. आपण जर पाहिलं असेल तर अकोला असेल, आता आमचं गाव आहे कुटासा, आमच्या गावामध्ये मुस्लिमांची मस्जिद हे हिंदूंच्या एरियामध्ये आहे आणि हिंदूंचं भवानी मातेचं मंदिर हे मुसलमान वस्तीमध्ये आहे. ही गावाखेड्याची ओळख आहे, ही काँग्रेसनं निर्माण केलेली ओळख आहे. आणि हे लोक सातत्यानं काँग्रेस मुस्लिम धार्जिणी आहे, हिंदूंसाठी स्टँड काँग्रेस घेत नाही असं जर तुम्हाला म्हणायचं बरं, हिंदूंसाठी काँग्रेस स्टँड घेत नाही असं तुम्ही म्हणताय. या सगळ्या पार्श्वभूमीवर हाच प्रश्न उपस्थित होतो. मला गणेश खणकरांकडे यायचंय. गणेशजी, तुम्ही या सगळ्यामध्ये काय बोलाल? आता कपिल ढोकेने जे आता या संदर्भामधले जे काही वक्तव्य केले त्या संदर्भात? नाही, माझी एवढीच विनंती आहे की आम्ही पुन्हा एकदा विनंती करतो की त्या कपिल ढोकेने त्यांचं म्हणणं पूर्ण करू द्या. बर, बोला ढोकेशी बोला. प्रसादजी, काँग्रेस हिंदुत्वासाठी काहीच करत नाही असा जर यांचा भाजपच्या लोकांचा आरोप असेल तर त्यांनी अकोला शहरामध्ये एकदा यावं
की मुस्लिम कार्यकर्त्याला हिंदूंनी त्या ठिकाणी आमदार म्हणून निवडून दिलं आणि मुस्लिम असलेला आमदार भगवी शापी घालून ज्यावेळी रामनवमीच्या मिरवणुकीमध्ये सगळ्यात समोर असतो, गणपतीच्या मिरवणुकीत सगळ्यात समोर असतो, पोळ्याच्या सणामध्ये सगळ्यात समोर असतो, त्यावेळी हिंदू आणि मुस्लिम आणि काँग्रेस याचं जर खरं आपल्याला हे पाहायचं असेल प्रतीक, तर अकोला शहरामध्ये या. आम्ही काँग्रेसची लोक सर्व धर्म समभाव आदर करणारी आहोत. यांच्यासारखा मुस्लिम द्वेष करून हिंदूंना भडकवून सत्ता बळकावणे हा आमचा उद्देश नाही. बर, कपिलजी, तुम्ही तुमचं म्हणणं पूर्ण केलं. आता मला गणेश खणकरांकडे जाऊयात. गणेशजी, आता यांनी सगळं त्यांचं जे काय आहे जे काय म्हणणं होतं ते त्यांनी पूर्ण केलेलं आहे. आपण आता प्रतिक्रिया द्या. नाही, मला यात काहीच आश्चर्य वाटलं नाही. म्हणजे रेवंत रेड्डी जे बोलले असतील तर त्यांनी काँग्रेसचा जो एक गाभा आहे तो त्यांनी मांडला. मुसलमान म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे मुसलमान. कारण या देशामध्ये सेक्युलर म्हणजे काय, तर जो मुसलमानांच्या विषयी बोलेल तो सेक्युलर, जो हिंदूंच्या बाजूने बोलेल तो जातीयवादी. या देशामध्ये सेक्युलर म्हणजे काय, तर या देशामध्ये एका ठराविक वर्गाला खुश करण्यासाठी आपली पातळी सोडून वागायची आणि या देशामध्ये 80% बहुसंख्य असलेल्या समाजाला तुम्ही जाणार कुठे, तुम्हाला काही दुसरा मार्ग नाहीये ना. त्यामुळे यात काहीच नवल नाहीये. असं आहे की शहाबानोची केस हायकोर्टानं निकाल दिल्यानंतर, तिच्या पोटगीचा विषय झाल्यानंतर राजीव गांधी यांनी संसदेमध्ये त्याच्या विरुद्ध कायदा पास केला आणि त्या शहाबानूला मिळणारी पोटगी, त्या मुस्लिम महिलेला मिळणारी मदत रोखण्याचं काम त्यावेळेला राजीव गांधींनी केलं. का केलं? होय, समाज नाराज होईल, काही मुल्ला मौलवी नाराज होतील आणि निवडणुकीत फटका बसेल म्हणून हे केलं ना. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही ती ट्रिपल तलाक ही पद्धत बंद केली आणि त्या मुस्लिम महिलेला मदत करण्याचा प्रयत्न केला, तिच्याबरोबर आयुष्यभर संसार करायचा. 2-3 मुलं झाल्यानंतर एखाद दिवशी एखाद्या नवऱ्याला वाटले की तिला तलाक द्यायचा, तो तलाक तलाक 3 वेळा बोलेल आणि त्या मुस्लिम महिलेला रस्त्यावरती सोडेल. हे प्रकार आम्ही थांबवले. आमच्या दृष्टीनं माणूस महत्वाचा आहे, माणुसकी महत्वाची आहे. हे सगळे जे प्रकार आहेत हे काँग्रेसने आम्हाला शिकवू नयेत. हिंदुत्व 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 हे आता बोलण्यास तुम्हाला अधिकारच राहिलेला नाही. या देशामधल्या जनतेनं, या देशामधल्या सज्ञान जनतेनं हे आता मनोमन स्वीकारलेलं आहे. त्यांना त्यांचे निर्णय कळतात ना. आम्ही फक्त बोलून थांबलेलो नाही. आम्ही कुणा मुस्लिमाचा द्वेष जर केला असता तर अब्दुल कलाम याच्यासारख्या महान शास्त्रज्ञाला आम्ही जेव्हा राष्ट्रपती केलं आणि दुसऱ्यांदा राष्ट्रपती करण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो, त्यावेळी काँग्रेसने त्यांना राष्ट्रपती होऊन दिलं नाही. मोहम्मद आरिफ खान केरळचे राज्यपाल आहेत. काय काँग्रेसची भूमिका आहे त्यांच्या बाबतीत सांगतील का कपिल डोके? काय काय त्यांच्या बाबतीत बोललं जातं. असं आहे की आरिफ खान यांचं कधी त्यांनी संस्कृतमध्ये ते ज्या वेळेला काही विषय मांडतात ना, ते काँग्रेसच्या लोकांनी ऐकावं. तेव्हा आम्ही त्यांच्याकडे ते मुसलमान आहेत म्हणून बघत नाही, तर ते व्यक्ती म्हणून आणि त्यांना आपल्या संस्कृतीचा किती अभिमान आहे हे म्हणून आम्ही बघतो. तुम्ही काय सांगता? माझ्या गावामध्ये माझा आजोळ आहे दरोडी, पारनेर तालुक्यातलं. आमच्या गावची म्हणजे त्या माझ्या आजोबांना मला आठवते ना लहानपणी घेऊन जाताना, आमचा गावचा म्हणजे कार्यक्रमच सुरू होत नव्हता जोपर्यंत तिथनं ते मला तो शब्द आठवत नाही, डोक्यावरती ती भेट वस्तू घेऊन येतात आणि उरूस त्यांचा जोपर्यंत आमच्या गावचा पाटील जात नाही तोपर्यंत उरूस सुरू होत नव्हता. गावागावात भांडणं नाहीयेत. ही भांडणं तुम्ही लावलेली आहेत, मतांसाठी लावलेली आहेत. एका पहिल्यांदा आहे का? एका पहिल्यांदा आहे का? आज ते रेवंत रेड्डी ओपनली बोलले, एवढंच काय तो विषय. त्यामुळे ह्यात काही नवल नाही. काँग्रेस म्हणजे मुसलमान आणि मुसलमान म्हणजे काँग्रेस. ते बोलून बसले बस, एवढंच काय तो फरक आहे, बाकी काय. बोला कपिलजी, माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? हो येतोय, बोला. म्हटलं तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं, तुम्ही बोला. गणेश खणकरांचं उत्तर मी या ठिकाणी शांतपणे ऐकत होतो. सातत्यानं काँग्रेसला मुस्लिम धार्जिनं ठरवायचं, हिंदूंची माथी भडकवायची, हिंदूंचं डोकं भडकवायचं आणि मतं घ्यायची, याच्या पलीकडे हे काही करू शकत नाहीत. हे सगळ्यात अगोदर लक्षात घेतलं पाहिजे. मुस्लिमांचा द्वेष करतात आणि यांचे आका, दिल्लीतले आका नवाज शरीफची बिर्याणी खायला बिना बोलवायचे जातात. यांचे सुद्धा संबंध यांनी सांगितले पाहिजे ना. आणि राहिली गोष्ट याची, काँग्रेसला यांनी शिकवू नये. आम्ही सगळे हिंदू आहोत. मी पुन्हा एकदा सांगतो, आम्ही हिंदुत्वाचा द्वेष करत नाही. आमचं हिंदुत्व यांच्यासारखं शेंडी जानव्याचं आणि भांडणं लावणारं नाही आहे. आमचं हिंदुत्व सर्व धर्मांचा आदर करणार आहे. आणि दुसरी गोष्ट,
मुस्लिमांची बाजू घेतली म्हणून एवढा काय पुळका यायचा? कपिलजी, मी मुस्लिम तुम्हाला काय थोडंसं देशाचे थांबवतो. नागरिक आपल्याकडे नाहीत का? वेळेची सुद्धा मर्यादा आहे. गणेश खणकरांची एक छोटीशी प्रतिक्रिया घेतो आणि मग आपण या कार्यक्रमाच्या समारोपाकडे वळूयात. बोला गणेश. नाही, माझं प्रसादजी एकच सांगणं आहे, हे सारखा जो शब्द वापरतायत शेंडी जानवं तर हे बोलू नका. आम्हाला शेंडी ठेवायची की जानवं ठेवायचं हा त्याचा विषय. अहो गणेशराव, मुस्लिमांना सांगणार का? ऐका ना, ऐकून घ्या ना आता. तुम्ही मुस्लिमांना सांगणार आहात का की डोक्यावर टोपी घालू नको? हे बोलणं बरं नाही. अशा पद्धतीनं तुम्ही विषय मांडू नका, हे योग्य नाहीये. तुम्ही हिंदूंविषयी चुकीचे शब्द गणेश वापरताय. खणकरजी आणि कपिल डोकेजी, वेळेची मर्यादा असल्यामुळे आपल्याला हा शो इथेच थांबवावा लागतोय. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता नेमकं काय समोर येतं, दोन्ही पक्षांची काय भूमिका असते हे सुद्धा तुम्ही आता मांडलेली आहे. धन्यवाद आपले सुद्धा. वेळात वेळ काढून या जय महाराष्ट्र सोबत तुम्ही जोडले गेलात त्या संदर्भामध्ये. आणि या बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबायची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा जय महाराष्ट्र.